चला मंडळी, आज मस्त तंदुरी चहा बनवूया आणि सकाळची जी चहाची तलप आहे ती मस्त तंदुरी चहावरती भागूया। चला, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला तंदुरी चहा कसा बनवायचा ते सांगते। आता इथे आपण सुरुवातीला चहा बनवण्याचा मसाला बनवून घेऊया। एकदम साधा असा मसाला आपण इथे बनवणार आहोत, म्हणजे जास्त काही यामध्ये घालणार नाहीये। तर 3 विलायची घेतलेले आहेत, एक घेतलेला आहे आल्याचा तुकडा, मस्त असा ठेचून घ्यायचा आहे। आणि माझ्याकडे थोडासा वाळलेला गवती चहा होता, म्हणजे मी तो नेहमी आणून ठेवते आणि वाळून ठेवते, म्हणजे तो कधीही वापरता येतो। तर तो यामध्ये थोडासा होता, तो मी घालून घेतलेला आहे, तो पण याबरोबर आपल्याला ठेचून घ्यायचा आहे। आता यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा दालचिनीचा तुकडा, थोडंसं लवंग सुद्धा घालून घेऊ शकता। मी अगदी साधा सिंपल असा मसाला बनवून घेतलेला आहे आणि हा मसाला अगदी मस्त लागतो बरं का। तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती, गॅस लावून घेतलाय। त्यामध्ये आता आपल्याला किती कप चहा बनवायचा आहे त्यानुसार कप पाणी घालून घ्यायचं आहे। तर मी 1 कपानुसार चहा बनवणार आहे, तर मी 1 कप पाणी घातलेलं आहे आणि 2 चमचे घालायची आहे साखर। आता सकाळचा चहा तंदुरी चहा बनवणार आहे, तर घट्ट मुट्टा असा बनवणार आहे, तर 1.5 चमचा इथे मी एका कपाला चहापत्ती वापरणार आहे। आता एका साइडला मी चहा बनवायला ठेवलेला आहे। आता एका साइडला आपल्याला जे सुगडं असतं ते आपल्याला तापायला ठेवायचं आहे। स्वच्छ धुवून घासून वगैरे घ्यायचं आणि मगच ते वापरायचं आहे। पण सगळ्यांच्याच घरामध्ये चहा बनवण्यासाठी मातीचं भांड अवेलेबल होईल असं नाही, तर सुगडं आहे मकर संक्रांतीचं जे आपण पुसतो ते घ्यायचंय, पण स्वच्छ करून घ्यायचंय। आणि आता उकळलेल्या चहामध्ये मी घालून घेतलेला आहे चहा मसाला, आणि चहा मसाला घातल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं मस्त चहा उकळून घ्यायचा, म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो चहामध्ये मस्त उतरतो। आणि चहा छान उकळला की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे 1 कप दूध। दुधाचं प्रमाण सुद्धा पाण्याइतकेच मी घेतलेलं आहे, म्हणजे 1 कप जर पाणी असेल तर 1 कप मी दूध घेतलेलं आहे। चहा मस्त उकळून आटेपर्यंत आणि चहाला मस्त असा रंग येईपर्यंत, म्हणजे घट्टसर होईपर्यंत चहा मस्त उकळून घ्यायचा आहे। तर चहा इथे छान असा उकळलेला आहे, अजून 2 मिनिटं उकळून घेणार आहे मी असाच चहा, म्हणजे व्यवस्थित चहा तयार होईल। नेहमीचा चहा मी असा बनवत नाही, रोज मी काळाच चहा पिते, पण म्हटलं चला आज मस्त तंदूर चहा ट्राय करूया, तंदूर चहा पिऊया। तर आपला चहा पण मस्त उकळलेला आहे, तो एका पेल्यामध्ये गाळून घेऊया आणि आपलं सुगडंही मस्त तापलेलं आहे। तंदूर चहा बनण्यासाठी रेडी आहे। आणि आता एक पातेलं रिकामं असं ठेवायचं, त्यामध्ये जे सुगडं तापलेलं आहे ते आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि जो चहा आपण गाळून घेतलाय तो यामध्ये आपल्याला ओतायचा आहे। आता या तापलेल्या सुगड्यामध्ये आपला हा चहा किती खदखद उकळतोय बघा। असाच बाहेर सुद्धा तंदूर चहा तयार होतो आणि तसाच मिळतो सुद्धा। आणि आपला मस्त असा खदखद उकळणारा तंदूर चहा तयार झालेला आहे, तोही मी पातेल्यामध्ये काढून घेतलाय। आणि आता हा तयार झालेला तंदूर चहा आपल्याला आपल्या कपामध्ये काढून घ्यायचा आहे आणि मस्त असा तंदूर चहा आपल्याला एन्जॉय करायचा आहे। अगदी सिंपल रेसिपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा।